विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडताना दिसतात. 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये अर्ज करण्याची, अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. भाजपनं 28 एप्रिल रोजी त्यांचे जे उमेदवार आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी, त्या 5 उमेदवारांची आणि एका पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे. पण याशिवाय कोणत्याही मोठ्या पक्षानं आत्तापर्यंत तरी हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत इतर कोणत्याही पक्षानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशिवाय उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये रिंगणात असतील असं वाटत असताना आता त्यांच्याच पक्षाचे शिवसैनिक असलेले आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे. याशिवाय इतर कोणत्याही पक्षांनी अजून उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळं या निवडणुकीची चर्चा या सगळ्या अंगानं करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आज बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतर्फे उमेदवारी त्यांना मिळणार आहे की नाही याबाबत देखील काही स्पष्टता दिलेली आहे. याशिवाय अंबादास दानवे हे जर उमेदवार असतील शिवसेनेतर्फे, तर मग काँग्रेसची भूमिका काय असेल? कारण काँग्रेसनं उद्धव ठाकरे हे जर उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा त्यांना असेल असं म्हटलं होतं. पण आत्ता जेव्हा अंबादास दानवे हे शिवसेनेतर्फे विधान परिषदेचे उमेदवार आहेत, तेव्हा काँग्रेस काय नक्की भूमिका घेईल? या सगळ्या अनुषंगानं आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेमध्ये ह्याही घटकाबद्दल बोललं पाहिजे की नक्की बच्चू कडू यांना उमेदवारी देण्याचा विचार करून एकनाथ शिंदे नक्की कोणती पावलं उचलतायत, शिवसेनेच्या विस्तारासंदर्भात काय मांडू पाहतायत आणि महाविकास आघाडी एकसंध राहण्याची या निवडणुकीच्या नंतर किती शक्यता आहे याबद्दल देखील बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आज चर्चा करायची आहे. चला तर मग सुरुवात करूयात. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय ऑडी1. सुरुवातीला आपण अंबादास दानवे यांच्या उमेदवारीबद्दल बोलूयात. महाविकास आघाडीला फक्त एक उमेदवार निवडून आणण्याइतकं त्यांचं क्षमता सध्याच्या घडीला आहे. एकंदरीत 9 जागांसाठी निवडणूक होती आहे आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील होती आहे. पण या 9 पैकी 8 जागा या संख्याबळाच्या दृष्टीनं महायुतीकडे जातील, तर एक जागा ही महाविकास आघाडीकडे असेल. 237 सध्याच्या घडीला महायुतीचं संख्याबळ आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडं फक्त 46 ते 48 आमदारांची पाठबळ आहे किंवा संख्याबळ आहे असं दिसतंय. तेव्हा 28 मतांचा सध्याच्या निवडणुकीचा प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याचा कोटा आहे. जर हे सगळे वैध मतदान झालं, आत्ता जेवढे आमदारांची संख्या आहे त्या सगळ्यांचं वैध मतदान झालं, तर 28 हा या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठीचा विजयी कोटा असेल. तर या सगळ्याचा विचार केला तर नक्की काय परिस्थिती होते? तर महाविकास आघाडीला फक्त एक उमेदवार निवडून आणता येऊ शकतो, तर महायुतीचे 8 उमेदवार हे सहज निवडून येऊ शकतात. तर याच दृष्टीनं या सगळ्या उमेदवारांकडे पाहिलं जात आहे. काँग्रेसनं असं जाहीर केलं होतं की उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक लढवावी. ते महाविकास आघाडीचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. ते जर या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल. पण जर आपण मागच्या 6 वर्षांचा उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ कारकीर्द बघितली तर ते अतिशय कमी वेळा विधान परिषदेमध्ये उपस्थित राहिल्याचं दिसलं. सुरुवातीच्या काळात करोनाचा पिरियड होता, तेव्हाही त्यांची काही फार उपस्थिती नव्हती. पण करोनाच्या काळानंतरसुद्धा कुठल्याही अधिवेशनात त्यांनी खूप काही सक्रिय सहभाग घेतला असं दिसून आलेलं नव्हतं. फक्त उपस्थिती लावायची एवढंच त्यांच्या या अधिवेशनांकाळातला त्यांचा जो काही वावर होता विधिमंडळातला तेवढाच तो असायचा. पण याशिवाय जर आपण उद्धव ठाकरे यांच्याशिवाय जर आत्ता ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे असे अंबादास दानवे पाहिली तर ते विधान परिषदेचे शिवसेनेतर्फे विरोधी पक्षनेतेसुद्धा राहिलेले आहेत विधान परिषदेचे. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना अतिशय महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे. त्यामुळं त्यांना उमेदवारी देण्याचं ठाकरेंच्या पक्षानं प्रिफर केलं आहे, जेव्हा की उद्धव ठाकरे वारंवार तिथे जाऊ शकत नाहीत किंवा उपस्थित राहू शकत नाहीत हा विचार करून. पण जर अंबादास दानवे उमेदवार असतील तर काँग्रेसची नक्की काय भूमिका असेल? तर काँग्रेसनं ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, पण आता अंबादास दानवेंना जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा कदाचित काँग्रेस स्वतःचाही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो अशी प्रतिक्रिया भाई जगताप या काँग्रेस नेत्यांनी दिलेली आहे. याशिवाय हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीमध्ये आहेत. हायकमांडशी चर्चा करून आम्ही उमेदवारीबाबत चर्चा करू असं देखील त्यांच्याकडनं प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे काँग्रेससुद्धा या निवडणुकीत मैदानात उतरेल का ही शक्यता एक निर्माण झालेली आहे. यानंतर आपण आकड्यांचं जर खेळ पाहिला तर महाविकास आघाडीकडे साधारण 48 आमदारांचं पाठबळ आहे. पण जर आपण
इंडिव्हिज्युअली म्हणजे ठाकरेंच्या पक्षाचं ताकद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आणि काँग्रेसची ताकद बघितली तर ठाकरेंच्या पक्षाकडे 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि 10 आमदार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत. ठाकरेंचे 20 आमदार एकसंध राहिले आणि त्यांना जर राष्ट्रवादीच्या आमदारांचं पाठबळ मिळालं, जे की मिळताना आत्ता तरी दिसतंय या घडीला. कारण शशिकांत शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, की आमचं जे समर्थन आहे ते उद्धव ठाकरे यांना आहे आणि मग त्यांनी कुठलाही उमेदवार दिलेला असेल तर त्यांना देखील आमचं समर्थन असेल. उद्धव ठाकरे हेच उमेदवार असावेत यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. या संदर्भात स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पण असं न होता आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण अंबादास दानवे यांना सुद्धा पाठिंबा असेल असं शशिकांत शिंदे यांनी तरी जाहीर केलं आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं आता तरी असं दिसतंय की 20+10 म्हणजे 30 आमदारांचं पाठबळ हे दानवेंच्या पाठीशी आहे. मग काँग्रेसच्या समर्थनाशिवाय हे स्वतः दानवे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात. पण विधान परिषदेची एकंदरीतच आत्तापर्यंतची खेळी बघितली, 2022ची निवडणूक असू देत, जुलै 2024ची निवडणूक असू देत, तर क्रॉस वोटिंगची शक्यता ही दाट असते. आणि जेव्हा क्रॉस वोटिंगची शक्यता असते तेव्हा उमेदवार कितीही आपल्याकडे संख्याबळ असलं तरी उमेदवार निवडून येईल याची शाश्वतीसुद्धा कमी होते. त्यामुळे अधिकचे मतदान आपल्या हातात असणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकसंध राहिली तर त्यांचा एक उमेदवार निवडून येणं जरा सोपं होऊ शकतं. पण आता जेव्हा काँग्रेस वेगळा विचार करताना दिसते आणि महाविकास आघाडीमधले शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष वेगळा विचार करताना दिसत आहेत, तेव्हा हे अतिशय महत्त्वाचं ठरतं की नक्की क्रॉस वोटिंग झाली तर याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का? आणि त्यासोबतच काँग्रेस नक्की काय भूमिका घेणार? कारण त्यांच्याकडे फक्त 16 आमदार आहेत. जर त्यांनी उमेदवार दिलाच तर तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. अशावेळी काँग्रेस नक्की काय भूमिका घेतं? महाविकास आघाडी एकसंध राहते का? ही या निवडणुकीतली एक महत्त्वाचा फॅक्टर दिसून येणार आहे. आणि यासोबतच ही निवडणूक महाविकास आघाडीमधली एकजूट किंवा विरोधकांची एकजूट किंवा टेस्ट करणारी निवडणूक ठरू शकते. आत्ता तरी सध्याच्या घडीला असं चित्र दिसतंय. आता यानंतर आपण बच्चू कडू यांच्याबद्दल बोललं पाहिजे. त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची जी काही भूमिका आहे ती पूर्णपणे या निवडणुकीच्या संदर्भाने स्पष्ट केलेली आहे. बच्चू कडू यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं म्हटलेलं आहे की जर त्यांना उमेदवारी मिळाली किंवा त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली तर ती माध्यमांची कृपा असेल. कारण या मीडियावाल्यांनीच त्यांचं जे नाव आहे ते पुढे केलं आणि त्यांच्यामुळे मीडियामुळेच त्यांना उमेदवारी मिळू शकेल असं देखील त्यांचं आत्ताच्या घडीला म्हणणं आहे. पण कुठेतरी धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे अशी स्थिती आहे. आणि यासोबतच त्यांची विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिंदेंच्या नेत्यांसोबत किंवा स्वतः एकनाथ शिंदेंसोबत चर्चा सुरू आहे असं गेल्या काही काळापासून आपण बोलत होतो. पण आज त्यांनी स्पष्ट केले की एकनाथ शिंदे यांच्यासोबत या संदर्भात कुठलीही स्पष्ट चर्चा झालेली नाही. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे. आणि एक वेळ त्यांची चर्चा ही उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झाली होती आणि विविध विषयांच्या संदर्भात म्हणजे दिव्यांग असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही त्यांच्यासोबत जाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ आणि यासोबतच त्यांनी स्वतःचा जो प्रहार जनशक्ती पक्ष आहे तो शिवसेनेत विलीन करण्यासाठी सुद्धा काही सकारात्मक चर्चा करता येऊ शकते अशी देखील शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. जर पण हे राजकारण जे आहे ते मुद्द्यांच्या आधारावर असलं पाहिजे. त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांना दिव्यांगांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, गोरगरिबांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करून पुढे जाता येत असेल, या मुद्द्यांच्या आधारावर शिवसेना त्यांना समर्थन देणार असेल तर मात्र आपण हा विचार करू शकतो असं त्यांच्या एकंदरीत प्रेस कॉन्फरन्समधून दिसून आलेलं आहे. बच्चू कडू यांच्यानंतर यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यानंतर स्वतः उदय सामंत हे देखील मीडियासमोर आले आणि त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत विधान परिषदेच्या निमित्तानं काही चर्चा झालेली नसली तरी आम्ही फोनवर बोललेलो आहोत आणि आम्ही या दृष्टीनं काही चर्चा करत होतो असं देखील त्यांनी मान्य केलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही चर्चा झालेली नाही आत्तापर्यंत तरी हेही त्यांनी मान्य केलं होतं. पण जेव्हा उमेदवारी जाहीर केली जाईल, जी शक्यतो आज रात्रीपर्यंत ही उमेदवारी जाहीर होऊ शकते, तेव्हा नक्की कोणत्या उमेदवारांची नावं पुढे येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतर्फे बच्चू कडू यांना उमेदवारी दिली आणि प्रहार पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन झाला तर शिवसेनेसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असू शकते. कारण विदर्भामध्ये शिवसेनेच्या विस्ताराच्या दृष्टीनं देखील या घटनेकडे पाहायला हवं. बच्चू कडू हे पश्चिम विदर्भातलं एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांचं अमरावती आणि त्या भागामध्ये पूर्ण मोठं त्यांना पाठबळ आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे देखील राज्यभर कार्यकर्ते आहेत, लाखभरापेक्षा जास्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यासोबत दिव्यांग साधारण 10 लाखापेक्षा दिव्यांग बांधव त्यांच्याशी जोडलेले आहेत असं स्वतः बच्चू कडू यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
त्यामुळे जर हे संपूर्ण संघटन म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष जर शिवसेनेत विलीन झाला तर शिवसेनेसाठी, शिवसेनेच्या विस्तारासाठी ही अतिशय सकारात्मक बाब असू शकते आणि हाच विचार करून एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांना आमदारकीचं तिकीट देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आहे. हे झालं आपण शिवसेनेबद्दल आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे त्याबद्दल बोललो आहे, काँग्रेसची भूमिका काय असेल याबद्दल बोललो आहे. पण आता राष्ट्रवादीची जर चर्चा केली तर राष्ट्रवादी पक्षाची देखील बैठक पार पडलेली आहे. ते देखील आज रात्रीपर्यंत त्यांचे उमेदवार जाहीर करतील. हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांचे उमेदवार आत्तापर्यंत तरी जाहीर करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे ते उमेदवार आल्यानंतर त्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांबद्दल त्यामागे नक्की काय विचार होता याबद्दल देखील आपण पुन्हा चर्चा नक्की करूया. पण आज इथेच थांबूयात. अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी ऑड इव्हनला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.